नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 24 तासापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मुद्दा गाजतोय आणि तो आहे विधिमंडळातला. विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली, पण त्या चकमकीदरम्यान काही असंसदीय शब्द आल्यानं महाराष्ट्राचं राजकारण तापलं. आपल्यासोबत स्वतः अंबादास दानवे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दानवे साहेब, नेमकं सभागृहात काय घडलं? कारण तुम्ही जे शब्द वापरले ते तर सगळ्या महाराष्ट्रानं ऐकले, पण ते घडलं का? कशामुळे एवढं तुम्हाला संताप आला की तुम्ही असंसदीय शब्दांचा वापर केला? एकतर सभागृहात हिंदुत्वाविषयी चर्चा चालू होती. राजीव गांधी लोकसभेत, राहुल गांधी लोकसभेत जे काही बोलले होते, खरं तर ते यांनी इथं खोटं या सभागृहासमोर आणलं होतं आमच्यासमोर. राहुल गांधी जे पूर्ण बोलले ते काहीच आणलं नव्हतं. आणि हिंदुत्वाविषयी काय ठेका भारतीय जनता पार्टीच्या त्या काय लाडसारख्या आमदारांनी घेतलेला आहे का? अरे, आम्ही वर्षानुवर्ष हिंदुत्वाचं काम करतो. आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही लढाई लढलेली हिंदुत्वावर, नुसते भाषण नाही केलेले. आणि मग असं असताना मी फक्त असा प्रश्न सभापतींना विचारला होता की अशा पद्धतीनं लोकसभेत झालेल्या विषयाची चर्चा आपल्या सभागृहात करणं योग्य आहे का? योग्य आहे, मला कळवा, मला सांगा. तर त्याच्यावरून त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत येऊन माझ्यावर हातवारे करणं, माझ्याशी एकेरी भाषेत बोलणं, अशा गोष्टी केल्या. एवढं झाल्यावरही मी सभापतींना म्हटलं आणि त्यांनाही म्हटलं मी की तुम्ही सभापतींकडे हातवारे करा, माझ्याकडे करू नका. एकदा, दोनदा, चारदा बोललो, ऐकायला तयारच नाही. आणि मग त्याच्यानंतर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. जे झालं ते सगळ्यांनी बघितलं. तुम्हाला असं वाटलं की ज्या वेळेला ती घटना घडली, इन अ फिट ऑफ रेज किंवा संतापाच्या भरात तुम्ही काही शब्द वापरले, पण ते शब्द असंसदीय तर होतेच, पण महाराष्ट्रातल्या एकूण राजकीय संस्कृतीला सुद्धा त्यामुळे ठेस पोचली? संस्कृतीचं एकट्याचं आमचंच काम आहे का एकट्याचं? ते काय वागले याचं नाही बघतायत का? ते कशा पद्धतीने हातवर करत होते? बरं, एकटा तोच, बाकीचे भाजपचे लोक कोणी काही म्हणत नव्हते, तोच एकटा काय नाटक करत होता. तोच हिंदुत्वावर बोलत. कोणत्या हिंदुत्वावर बोलतो? राहुल गांधींनी असं केलं, तसं केलं. अरे, राहुल गांधींनी तिकडे केलं असेल ना, मग मोदींनी पण काय केलं ते पण बघ ना. हा, इकडे राहुल गांधी हिंदुत्वाशी बोलतात, इकडे तुम्ही संविधान की जय म्हणल्यावर तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही त्याच्यावर विरोधात बोलता. जे संविधान की जय म्हणणाऱ्यावर विषयी तुम्हाला राग येतो, म्हणजे तुम्हाला संविधान चालत नाही. आणि हिंदुत्व म्हणजे काय? भारतीय जनता पार्टी काय एकटी? हिंदुत्व एक व्यापक संकल्पना आहे. हिंदुत्व एक जीवन पद्धती आपल्या हिंदुस्थानात काय जगाची आहे. आणि मला वाटतं ती या हिंदुस्थानात कोणी हटवू शकत नाही. आणि असं असताना तो हिंदुत्व सांगणार आम्हाला, म्हणून माझ्या मनात राग आला. तुम्हाला असं वाटतं की सकाळपासून पण ती मागणी अनेक लोकांनी केली, सभागृहामध्ये पण झाली, की तुम्ही याबद्दल माफी मागितली पाहिजे? एकूण राजकीय डेकोरम जर बघितला, तुम्ही ज्या पदावर आहात ते बघितलं, तर अशा पद्धतीचे शब्द आल्यामुळे माफी मागायला हवी होती. मला असं कोणी माफी मागा वगैरे म्हटलेलं नाही. माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही. पण सभागृहाचं जर डेकोरम पाळायचं असेल, त्याचं काही दिलगिरी व्यक्त करायची तर मी ती करू शकतो. सभागृहाचं डेकोरम महत्वाचं आहे, हे पाळलंच पाहिजे. या विषयाशी, या भावनेशी मी 100% सहमत आहे. आणि त्याच्याविषयी जर दिलगिरी व्यक्त करावी लागली तर मी निश्चित करेल. अशा प्रकारची माझी भूमिका राहिलेली आहे. हा, पण त्या याची मागान, त्याची मागान, त्याची नाही माफी होणार. हा, सभागृहाची मी दिलगिरी व्यक्त करू शकतो आणि करेल. त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका पण असायचं काही कारण नाही. ऍक्च्युली तुम्ही म्हणताय की दिलगिरी व्यक्त करायला मी तयार आहे सभागृहाची, पण याची त्याची माफी मागणार. पण उद्धव ठाकरेंनी आज माफी मागितली पोडियमवर येऊन. ते म्हणाले की जे शब्द वापरले दानवेंनी त्याबद्दल मी माफी मागतो महाराष्ट्राची. नाही, त्यांनी पूर्ण जर आपण ऐकलं की मी तर ज्याला बोलायचं त्याला बोललेलो आहे, बरोबर आहे. पण ते तिथून नाही बोलायला पाहिजे होतं असं सगळ्यांचं म्हणणं आहे की डेकोरम म्हणून. चला, मला हे मान्य आहे की परिषदेचा एक डेकोरम पाळला पाहिजे, परंपरा पाळली पाहिजे, म्हणून मी त्याच्यात दिलगिरी व्यक्त करेल. मी काय दिलं होतं शिवी ऐकली असेल कोणी. भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार काय बोलले होते मोदीजींच्या स्टेजवर असताना भावा बहिणीच्या नात्याविषयी आपल्याला माहिती असेल. आज यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार आहेत. हे अब्दुल सत्तार सुप्रियाताई सुळेविषयी काय बोलले होते हे आपल्याला माहिती असेल. यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोडावर आरोप होते, काय काय आरोप होते ते संजय राठोड यांच्या कॅबिनेटमध्ये. याचं काय?
याचं काय, याच्याविषयी सुद्धा भारतीय जनता पार्टीने बोलावं ना एकदा. मी जे एखादा शब्द बोललो त्याच्याविषयी जर तुम्हाला एवढं आकांड तांडव करायचं तर भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांनी जे जे केलं त्याच्याविषयी सुद्धा भूमिका मांडली पाहिजे. आणि माझ्या भूमिकेविषयी माझ्या पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली. तर यांचे पक्षप्रमुख, यांचे जे कोणी प्रमुख आहे, यांनी कधीतरी यांच्या मनात आलं का की आपण या समाजाची दिलगिरी व्यक्त करावी, या समाजाची माफी मागावी. परंतु भारतीय जनता पार्टी दुटप्पीपणे राजकारण करणारी पार्टी आहे आणि म्हणून त्यांचं तेच खरं, बाकीच्यांचं सगळं खोटं असं नसतं चालत. जनतेला सगळ्या गोष्टी कळत असतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही दुटप्पी दुहेरी नीती सुद्धा मला वाटतं ही घातक आहे समाजासाठी. पण आजच्या बैठकीमध्ये गटनेत्यांची बैठक झाली, तुम्हाला एक आवाहन केलं होतं की तुम्ही माफी मागा आणि हा प्रश्न मिटवा, पण तुम्ही माफी मागितली नाही, तुमच्यावर कारवाई झाली, तुमचं 5 दिवसांसाठी निलंबन झालेलं आहे. हे पहा, मला अधिकृत कोणी काही बोललेलं नाही आणि मी काही गटनेत्यांच्या बैठकीला गेलो नव्हतो. कारण कालच आम्हाला सभापती सभागृहात नीट बोलू देत नाही, व्यवस्थित वेळ देत नाही, पक्षपातीपणा करतात, म्हणून मी तरी त्या बैठकीला जायचं नाही अशा पद्धतीनं ठरवलेलं होतं. खरं सांगायचं तर मला या सगळ्या कारवाईविषयी कोणत्याही प्रकारचं जे काही झालं ते झालं, त्याच्याविषयी माझ्या भूमिका माफी मागून मी काही माझी शिक्षा कमी करा किंवा माझ्यावर कारवाई कमी करा असं मानणारा कार्यकर्ता मी नाही. ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या झाल्या आहे, परंतु पक्षपातीपणे बहुमताच्या पार्श्वबळावर या सगळ्या कारवाया झालेल्या आहेत. तुम्हाला का असं वाटतं की पक्षपातीपणा झाला? लाड यांच्यावर पण कारवाई व्हायला होती असं तुम्हाला वाटतं? मग लाड काय काय बोलले ते बघा ना. आता ते नाही बघणार नाही, लाड पण काहीतरी बोलला, त्याचे हातवारे बघा कशा पद्धतीने हातवारे होते ते पण बघितलं पाहिजे ना. माझं बोललेलं दिसतं, म्हणजे माझ्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, तुमच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. त्या विधिमंडळाच्या कॅमेऱ्याला पण दिसत नाही, बाकी मीडियाला दिसत नाही आणि त्या सगळ्या नेत्यांनाही दिसत नाही. माझ्या डोळ्यातलं कुसळ आहे बारीक बारीक ते दिसतं, पण याच्या डोळ्यामध्ये एवढं मोठं मुसळ आहे ते सुद्धा यांना दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की एका प्रकारचा गेल्या काही काळामध्ये हा राजकीय प्रश्न असला तरी त्या तुमच्या निमित्ताने निर्माण झाला असला तरी गेल्या 5-7 वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या घटना वारंवार म्हणजे अशोभनीय असंस्कृत वक्तव्य सातत्यानं एकमेकांबद्दल केली जातात, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2000 म्हणजे इतक्या वर्षामध्ये असं कधी बघायला मिळालं नव्हतं की एकदम शिवीगाळ किंवा अशा पद्धतीची वक्तव्य. नाही, आता अशा गोष्टी तर नाही झाल्या पाहिजे हे मला मान्यच आहे, पण मी माझ्या इतक्या दिवसाचं सगळं रेकॉर्ड पाहिलं तर मी सभागृहात तसा माझ्या पदाचा सन्मान राहील किंवा सभागृहाचा सन्मान राहील असंच वागतो. मग याच घटनेत माझ्याकडून का असं झालं याचा पण विचार केला पाहिजे ना. कुठंतरी या सगळ्या गोष्टीत अतिरेक झाला म्हणूनच मी भूमिका मांडलेली आहे, म्हणून माझ्या तोंडून ते शब्द निघाले. शेवटचा प्रश्न जो याच्याशी संबंधित नाहीये, 12वा खेळाडू तुम्ही मैदानात उतरवून एकदम रंगत आणलेली आहे, तर 12वा खेळाडू निवडून आणण्याची काही कला किंवा त्याच्याबद्दलचं काही धोरण ठरलेलं आहे का? इलेक्शन अजून लांब आहे, 12 दिवस लांब आहे. आम्ही पूर्णच्या पूर्ण 3 उमेदवार उभे केलेले आहेत. आमची संख्या 70-75च्या वर जाते आणि म्हणून मला असं वाटतं 3 उमेदवार निवडून येतील. तिसरा उमेदवार कसा निवडून येणार आहे ते सांगत नाहीत तुम्ही? का नाही येणार? 23चा कोटा आहे ऑलरेडी. काँग्रेसकडे 37-38 मत आहे, आमच्याकडे 16-17 मत आहे, राष्ट्रवादीकडे 14-15 मत आहे. सगळ्याची बेरीज केली तर काही थोडेसे मतं बोटारी मोजण्यात की लागतील आम्हाला. बोटारी मोजण्यात की नाही, जवळपास तुम्हाला अजून 20 मतं लागतील. नाही, 23चा कोटा आहे, काँग्रेसकडे 37 मत आहे, आमच्याकडे 16 मत आहे आणि राष्ट्रवादीकडे 13-14 मत आहेत. जर सगळे बघितले 16-4 20 आणि 40-50 एक 57-58च्या वर मतदान आमच्याकडे आहे. 69 मतं पाहिजेत ना, पण आहेत ना तेवढे. 59 आणि 69 मध्ये बरोबर 11-12 मतं. राजकारणात 1 आणि 1 2 नसतो, 2 आणि 2 4 नसतो, 2 आणि 2 5 होत असतात, 1 आणि 1 3 होत असतात. तुम्ही बघा आमचे 3ही निवडून येतील. गुप्त मतदानातून महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरण येतील उद्याला? गुप्तच असतं ना याला मतदान. हो ना, पण आमचे 3 निवडून येतील असं मला 100% वाटतं. चला ठीक आहे. अजूनही दानवे साहेबांनी कसे 3 निवडून येतील ते सांगितलं नाही, पण 3 निवडून येतील याच्याबद्दल ते ठाम आहेत. आणि दोन्ही बाजूनी राजकीय संस्कृती पाळली गेली पाहिजे, त्यामध्ये पक्षपातीपणा झाला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन महेशसह अभिजित, मुंबई.